स्वराज दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे। शिरूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकाऱ्यावर दुसऱ्यांदा कारवाईचं कारण 7/12 उतार्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसीलदार कार्यालयास अर्ज केला होता। सदरचा अर्ज नितेश कुमार धर्मापुरीकर यांच्याकडे प्रलंबित असून तक्रारदार यांचे 7/12 उतार्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपये लाच मागणी केल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाकडे दिली होती। तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांच्याकडून कामासाठी लाचेची मागणी करून ती रक्कम तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। यापूर्वी धर्मापुरीकर यांच्यावर इंदापूर येथे लाचलुचपत विभागाची कारवाई झाली होती। यानंतर पुन्हा लाच घेताना हा अधिकारी आढळल्याने ही कारवाई झाली आहे। शिरूर तहसील कार्यालयातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। सामान्य नागरिकांकडून अशा पद्धतीने लाच घेऊन कामे पूर्ण करणे यामुळे भ्रष्टाचार आणखी फोफावत चाललाय। यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। सदरची घटना हे हिमनगाचे टोक आहे। भ्रष्टाचाराची व्यापकता इतकी प्रचंड मोठी आहे की सर्वसामान्य माणूस हे मानायला तयार नाही की सरकारी कार्यालये ही लोकशाही पद्धतीने चालतात। तसेच सरकारी अधिकारी आणि कार्यालयातील व्यवस्था पाहता सरकारची प्रतिमा जनसामान्यात मलिन झाली आहे। सरकारबाबतची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, कारण वरिष्ठ कार्यालय अधिकारी हे फक्त तक्रारी करूनही बघ्याची भूमिका घेतात। गाव स्तर आणि तालुका स्तर येथे होणारा भ्रष्ट कारभार, त्यातून मिळणारी लाच स्वरूपातील पुंजी ही वरपर्यंत जात असल्याने जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर फक्त नाटकातील चोर आणि पोलिसांसारखे वरून मारल्यासारखे करायचे आणि कुणीतरी रडल्यासारखे करायचे हे लोकशाहीचे नाटक सुरू आहे। भ्रष्टाचार होऊ नये यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, दफ्तर दिरंगाई कायदा 2005, नागरिकांची सनद धोरण, आदर्श कार्यालय आचारसंहिता, भ्रष्टाचार निर्मूलन समित्या ह्या तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तरावर कार्यरत आहे। RTI कायदा 2005 हे सगळे कायदे अस्तित्वात असून सुद्धा हा भ्रष्टाचार होत असतो। यावरून भारतातील जनतेने असा बोध घ्यायला पाहिजे, हा भ्रष्टाचार वरिष्ठ कार्यालयातून थांबवण्याचा कुणीही कधीही प्रयत्न करणार नाही। हा जर थांबवायचा असेल तर जनसामान्यांमधल्या विशिष्ट घटकानं संघटित होऊन हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवा। जर असा प्रयत्न समाजातल्या विविध घटकांकडून झाला नाही तर भविष्यामध्ये इंग्रज, मुघल, डच, फ्रेंच यांनी जेवढी लूट केली नव्हती त्यापेक्षाही जास्त लूट समाजाची, राष्ट्राची होणार आहे। ही लूट जर थांबवायची असेल तर प्रत्येकाने आपला काही वेळ या कामासाठी राखून ठेवावा। आपण जर हा वेळ राखून ठेवणार नसाल तर मग प्रत्येकानं ह्या लुटारूंकडून होणारी जी लूट आहे त्या लुटीसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे, अशी जनतेमध्ये चर्चा आहे। यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा। आणि स्वराज दुनिया या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।